TV9 मराठीतर्फे पुण्यात एज्युकेशन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलंय। नामांकित महाविद्यालयांमध्ये असलेल्या स्टॉल्सवर 2 दिवस मार्गदर्शनाचा कार्यक्रम असणार आहे। मंत्री माधुरी मिसाळ यांनी ही TV9 मराठीच्या एज्युकेशन एक्स्पोला भेट दिली आहे। 12वी झालं की विद्यार्थ्यांच्या खरं तर पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे 12वी नंतर करायचं काय। तर या सगळ्या प्रश्नांना उत्तर म्हणून TV9 मराठीनं पुण्यातल्या सेंट्रल पार्कमध्ये आपण पाहतो की एज्युकेशन एक्स्पोचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि या एज्युकेशन एक्स्पोमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत त्याचबरोबर पुढच्या फील्डला ॲडमिशन नक्की कोणत्या साईडला घ्यायचं किंवा पुढे नक्की काय होणार याची खरं तर एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते की पुढे नक्की आपण करणार काय। तर यासाठी TV9 मराठीनं हा उपक्रम म्हणून एज्युकेशन एक्स्पोचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे। वेगवेगळ्या नामांकित आपण पाहतो की महाविद्यालयाचे स्टॉल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनची माहिती असेल त्याचबरोबर पुढच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती जी आहे ती दिली जाते। पुणे शहर त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी जे आहेत ते स्टॉलला भेट देत आहेत, त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते जाणून घेतात आणि भविष्यात नक्की करायचं काय हा खरं तर प्रश्न जो विद्यार्थ्यांसमोर असतो त्याचं उत्तर जे आहे ते या एज्युकेशन एक्स्पोमध्ये विद्यार्थ्यांना मिळते। आपण पाहतोय की नामांकित वेगवेगळ्या कंपन्या मग इंजिनिअरिंग फील्ड असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या फील्डमध्ये जे विद्यार्थी करिअर करू इच्छितात अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही TV9 मराठीनं संधी जी आहे ती उपलब्ध केलेली आहे आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते मिळत आहेत आणि TV9 मराठीनं जो एज्युकेशन एक्स्पो आयोजित केलेला आहे या एक्स्पोला अनेक जणांनी भेट दिलेली आहे। मात्र विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न या एज्युकेशन एक्स्पोच्या निमित्तानं सुटत आहेत आणि वेगवेगळ्या फील्डची माहिती जी आहे ती इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांना होतीये आणि गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या एज्युकेशन एक्स्पोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। एज्युकेशन एक्स्पो इथे 2 दिवस भरवलेला आहे। त्याला भेट देण्याचं खरं तर सौभाग्य मला प्राप्त झालं। JSPM असेल, टिमवी असेल, MIT असेल, ट्रिनिटी असेल अशा खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज इथे दिसत आहेत आणि मुलांना आणि पालकांना एज्युकेशनच्या बाबतीतला अवेअरनेस या निमित्ताने निर्माण होतो।